हाय गाईज, कसे आहेत सगळेजण? खूप छानच असतील. तर चला, आपली मॉर्निंगची रुटीन तर रोजचे सगळ्यांचीच असते, तर आपले इथे तर चला मग काय बनवते ते बघा नक्की. तर आज आहे मेथीपुरी. आता त्या दिवशी गेल्या शुक्रवारी मला वाटतं मी पालकपुरी बनवली होती. आता ह्यावेळेस मेथीपुरी बनवते. का ते श्रेया तशी मेथी खात नाही. मग म्हटलं आता असं ट्राय करून तिला खाऊ घालूया, बघू खाते का डब्याला वगैरे. मग सेम पालकसारखंच करायचं, मिक्स वगैरे करून घ्यायचं. त्याच्यात लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं टाकून बारीक करून घ्यायचं आणि गव्हाचं पीठ चाळून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि पूर्ण ते मळून घ्यायचं. मस्त लय जास्त पातळ पण नाही, हे पण नाही, एकदम आपल्याला चपाती लाटता येईल तसं मळून घ्यायचं. आणि ओवा पण टाकायचा थोडासा त्याच्यामध्ये, का तर मग गॅस वगैरे पकडत नाही. मग मी ते सगळं मळून वगैरे घेतलं आणि भाजीसाठी मग ते दाणे उकडायला टाकलेले, दूध वगैरे गरम करून ठेवलेलं. त्याच्यानंतर मग मी ते मळून झाल्यानंतर गॅसवरती तेल वगैरे गरम करायला ठेवलं. म्हटलं आता थोडं थोडं करून घेऊया. श्रेया तर आवरत होती, शुभम तर झोपलेला होता. का तर सुट्टी असल्यावरती निवांत असतं आपलं त्याच्यामुळे टेन्शन नाही. मी ते तेल वगैरे गरम होत तोपर्यंत लाटून घेतलं थोडं थोडं. का तर म्हटलं लाटून ठेवलं ना मग पटकन तळता येतं. थोडंसं एक 10 पुरी लाटले मी, मग तळायला पटपट येतं ना. मग तसं जर लाटून परत तळायचं म्हटलं की खूप, आणि तिला पण टिफिन द्यायचं होतं. त्याच्यामुळं मग तिला तर अगोदर माहीतच नव्हतं मेथीची आहे म्हणून. मग ती नंतर मला म्हटली, मम्मी हे पालक परत केलं का? नाही म्हटलं, मेथीची केली. त्याने नेलं डब्याला वगैरे, मी नेते बोललेली. मग ते सगळं करून घेतलं लाटून वगैरे. त्याच्या छोट्या छोट्या पुरी बनवल्या आणि मग नंतर तळायला घेतल्या. म्हटलं आता जरा झाले तिच्या डब्यापुरतं, तर मग तर आता भाजी पण सुकी बनवायची होती तिला. तर मग मी ते तळून वगैरे घेतले. 4 टाकल्या, जसं हे होईल तसं. जास्त पण नाही टाकायचं, मी फुटतात चांगल्या. मग ते तळून वगैरे घेतलं. भाजी पण बनवायची होती. ती म्हटली, मम्मी मला सॉस पण नेते आणि थोडी सुकी भाजी पण बनव. मग ते काळे घेवड्याचे व्हाईट वागरीचे ते काय म्हणतात त्याला, मला पण नाही माहिती. त्याच्यामध्ये शेंगा सोलून घेतलेल्या, त्याचीच भाजी म्हटलं बनवा. आणि ते उकडून घेतल्यावर खूप छान लागतं, म्हणजे शिजतात चांगले. ते उकडून वगैरे घेतलेलं मी. आणि नंतर मग भाजी बनवायला टाकली. मग तेल ठेवलं, कढई ठेवली गॅसवरती. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकलं. पुरीला गरम करायला तेल ठेवलं तर त्यातलंच मग मी तेल कढईमध्ये टाकलं. मग त्याच्यामध्ये जिरं वगैरे, कढीपत्ता, कांदा वगैरे परतायला टाकला. चांगलं ते मिक्स एकदम व्यवस्थित परतून घेतलं. मसाला चांगला परतला की मग भाजी छान लागते. आणि आम्ही जास्त म्हणजे हे नाही करत की ते वाटण वगैरे असतं. काहींना तर खूप म्हणजे असतं वाटण, कांदा टाका, परत काय म्हणतात त्याला, खोबरं वगैरे. मला तसं नाही आवडत. आम्हाला एकदम नॉर्मल भाजी आवडते, त्याच्यामुळं आम्ही नॉर्मलमध्येच करते. मी फक्त चिकनची वगैरे भाजी असेल तरच मग सगळं घ्यायला लागतं. मी ते कांदा वगैरे सगळं परतून घेतलं. त्याच्यामध्ये मसाला वगैरे पण परतून घेतला. तोपर्यंत मसाला ते परतत होता. मग तोपर्यंत मी इकडं पुऱ्या पण सोडत होते. थोडं 4 पुऱ्या तळून घेत होते. ते परतून वगैरे घेतलं चांगलं व्यवस्थित. कांदा वगैरे छान परतला की मग छान लागतं. मग त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली थोडी त्याच्यात परतायला. आणि मग ते पण चांगलं एक जीव करून घेतला. तोपर्यंत इकडं पुऱ्या पण होत होत्या. त्याच्यानंतर मग ते दाणे मी त्याच्यामध्ये टाकले. मग ते पूर्ण मिक्स करून घेतलं. चवीनुसार मीठ वगैरे टाकून घेतलं. पुऱ्यांचं तर खूप एवढा वास येत होता ना, खूप छान. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. जसं आपण पुरी हे पालकपुरी करतो तसंच सेम मेथीपुरी करायची, खूप छान होतं. आणि त्याच्यात ते जरी लाटलं असतं चपातीचं पराठेसारखं तरी खूप छान झालं असतं. पण असं खूप छान, म्हणजे वेगळं काहीतरी. मग मी ते सगळं तळून वगैरे घेतलं. आणि मग आम्हाला पण नाश्त्याला बनवायचंच होतं. चहा वगैरे तिने घेतलेला. तिने तिचा टिफिन वगैरे भरला. मग मी त्याच्यात थोडं परत पाणी टाकलं. म्हटलं तर पातळ जरा थोडंसं छान लागन पुऱ्यांबरोबर ते. मी ते पाणी टाकून थोडं उकळायला ठेवलं. शेंगदाण्याचा कूट टाकला थोडा त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग ते सगळं तळून वगैरे झाल्यानंतर मला पण खूप भूक लागलेली होती. मग म्हटलं तर तिथं सगळं झाल्यावर नाश्ता करा. शुभम काही उठलेलंच नव्हतं. म्हटलं तू घे नाश्ता करू. मी नाश्ता वगैरे केला. त्याच्यानंतर मग बाहेर जायचं होतं दवाखान्यामध्ये. त्याच्यामुळं मग आवरून वगैरे निघालेलो.
आणि जातात आमची लाईट गेलेली लिफ्टची. फर्स्ट 11व्या मजल्यावर आहे. मग आम्ही 10व्या मजल्यावर आलो तर तिथं आमचं तिथल्या बिल्डिंगचं काम चालू आहे. एवढं भारी लोकेशन दिसतं ते. खूप छान बनवलं आहे त्यांनी. खूप म्हणजे खूपच मस्त बनवलं आहे. मग त्याचे व्हिडिओ घे म्हटलेला. मग तो व्हिडिओ वगैरे घेतला मी. त्याच्यानंतर आम्ही दवाखान्यात निघालो. फायनली आम्ही दवाखान्यात पोचलो होतो. तर गाडी लावायचं ते असतं. आणि रिपोर्ट म्हणजे गेल्या शुक्रवारी मला वाटतं मी ब्लड दिले होते. त्याचे रिपोर्ट आम्हाला आत्ता घ्यायचे होते. जातात पहिल्यांदा रिपोर्ट घेतला. शुभम त्यात वाचत चालला होता काही कमी का काय हे ते. मग ते झाल्यानंतर मग चेकिंगला वगैरे गेले मी. चेकिंग करून आल्यावरती जेवणाची सुट्टी झाली होती त्यांची. थोडा वेळ बसावंच लागतं 1-1.5 तास. 2 वाजेपर्यंत बसलो आम्ही तिथं गार्डनमध्ये वगैरे. फोटो व्हिडिओ वगैरे घेतले आम्ही थोडे वेळ. नंतर टाईम झाल्यावरती मग चेकिंग वगैरे केलं. त्याच्यानंतर पिझ्झा खायचा आहे. मग त्याने तिथं सर्च केलं कुठे जवळ वगैरे. तिथं जवळच होतं. त्याच्यानंतर मग त्याने तिथं गेलो आम्ही. मग पिझ्झा वगैरे घेतला. तो परत तिथं पण फोटो बोलत चालले. त्याच्यानंतर मग रस्त्याला खूप ऊसाच्या गाड्या वगैरे खूपच म्हणजे रस्त्याला तर ऊसाचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे ऊसाच्या गाड्या वगैरे असतात. मग ते गाड्यांनी ओव्हरटेक वगैरे करता येत नाही. हळूहळूच म्हटलं शुभमला हळूहळूच घे का तर जास्त जोरात नको घेऊ. त्याच्यानंतर साखर कारखान्याला मम्मीच्या घरी जातो. म्हटलं ऊस वगैरे खायचं ऊस घेतो. तो गेलेला ऊस तोडायला. त्याला माहीतच नाही आम्ही व्हिडिओ काढतोय म्हणून. त्याने 1-2 आणले ते तोडून तसं. म्हणतो घरी आणलं तर खाल्ला नाही ना. आता इथं मला ऊस तोडायला लावायला लागेल. म्हटलं जा त्याची माझ्या वेगळीच असते ऊस तोडून आणायला. त्याला काही ते तोडताच येत नव्हतं. त्याने तरी पण आणलं तोडून. नंतर थोडं 2-3 आणले. म्हटलं दाद्याला बनवलं ना मला पण. त्याच्यानंतर मम्मीचा फोन आला. मी खाल्ले कसे तेल बाकी छान आहे. तिथून समोरच किराणाच्या दुकानावर थोडं पुढं आल्यावरती मग तिथं दूध वगैरे घेतलं. तेल पुडा घेतला. धाबूला खायला घेतलं. त्याच्यानंतर मग आम्ही पुढं निघालो. मग आता पाण्याची बॉटल आम्ही नेहमी नेतच असतो. जिथं असं ते पाण्याचे पिशवी असेल तिथे नेतात बघून. त्याच्यानंतर मग आम्ही ते भरून घेतलं वगैरे. मग मम्मीच्या घरी गेलो. मग मम्मीच्या घरी नाही घेतला व्हिडिओ का तर वेळच नाही भेटला नंतर मग घ्यायला. तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आलेले दिसेल. तर चला बाय.